नमस्कार. माझ्या सर्व मित्रांनो, सध्या शेती वीज बिल प्रश्न आणि शेतकऱ्यांचे वीज अपघात हे दोन प्रश्न एकदम ऐरणीवर आले आहेत. आणि ह्याबाबत काही दिवसापासून ह्या ज्या खालील गोष्टी दिसत आहेत ह्यावर मी बोलत आहे, व्हिडिओ टाकत आहे. पहा 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 पहा. आणि मागच्या वर्षी जेव्हा एका शेतकऱ्याबरोबर ह्या बाबतीत सविस्तर बोललो तेव्हा तो म्हणाला की, आणि असे अनेक लोक म्हणाले की, पहिला मुद्दा एक, शेती वीज पंप बिल वर्षे येत नाही. कनेक्शन दिल्यानंतर रिडिंग न घेताच बिल असतात. बिल आकडा फार मोठा असतो. एकाचं म्हणणं पडले की दर महिन्याला बिल आले तर बिल आकडा लहान राहील, भरायला जर जाणार नाही. नाहीतर आम्ही घराचं बिल रेग्युलर भरतोच आहे. प्रश्न आहे बिलाच्या एवढ्या मोठ्या रकमेचा. एवढी मोठी रक्कम कुठून आणायची, काय व्यवस्था करायची. दुसरा मुद्दा आहे, दुसरा म्हणाला शेतकरी, अशा खराब हंगामात आम्ही बिल कसे भरणार. तिसरा म्हणाला, सरकारी पैसा आहे, कधी कधी माफ होणारच. मात्र कर्जमाफीच्या प्रकरणावरून एक लक्षात आले, कर्ज भरणारे लोक घाट्यात राहतात. म्हणून वीज बिलाबाबतसुद्धा बऱ्याचशी धारणा अशीच होऊन बसते आणि मग लोक बिल भरण्यासाठी मागे पुढे पाहतात. चौथा मुद्दा असा सांगितला की, महावितरण वीज तोडणे सक्सेस होत नाही. हे काही खेड्यातील पिढी ग्राहक हुक टाकून जी वीज सध्या वापरून राहिले आहे हे यावरून दिसून येते. म्हणजे कसं की, समजा एखादा ग्राहक तुम्ही पिढी केला तर तो ग्राहक बिना विजेचा राहत नाही, हुक टाकून का इकडनं तिकडनं ते लाईटची व्यवस्था करतो. मग तो बिल कशाला भरेल जर अशी फुकटात व्यवस्था होत असेल तर. येथे महावितरणचा डबल तोटा. कृपया मला लोकेशन विचारू नका, स्वतःचा शोध घ्या. पाचवा मुद्दा, लाईन स्टॉपला खेड्यात वावरावं लागतं, लोकात मिळून मिसळून राहावं लागतं. तेव्हा ही मंडळी जे वीज ग्राहक एकदम त्रास देतील अशा ग्राहकाच्या वाटेला जाणं टाळतात. सहावा मुद्दा, महावितरणला म्हणून मी विनंती करतो की सर्वच पिढी कनेक्शनला भेटी देऊन ते ग्राहक वीज वापरतात का, कुठून वापरतात, कसे वापरतात तपासून पाहावे. हा जो बिल वसुलीचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय डेडिकेटेड मंडळीकडनं राबवल्या गेला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको, फोनाफानी नको, काही नको. जर राजकीय हस्तक्षेप नसेल तर बिल वसुली करणं कठीण जाणार नाही. पण त्यासाठी आंग मोडून कामं करणारा कर्मचारी व माझं पुढं काय होईल हा विचार न करणारा कर्मचारी असणं अतिशय गरजेचं आहे.
कर्मचारी काम करत नाही किंवा काही नाही हे माझं म्हणणं नाही आहे, कारण त्यांनाही जीवन असतं, त्यांनाही जीव असतो. म्हणून या ठिकाणी खोलात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ पडल्यास लहान कर्मचाऱ्यासोबत जायला पाहिजे मध्ये, म्हणजे लोकांवर ते धाक राहतो. मी जे काही बोलतो प्रत्यक्ष पाहणी अनुभव ह्यावरून बोलतो आहे. कृपया कोणाचं मन दुखवलं असेल तर मला माफ करा, पण इथं प्रश्न आहे बिल वसुली आणि शेतकऱ्याचे वीज अपघात. म्हणून या सगळ्या गोष्टी अतिशय निर्भीडपणे बोलणं भाग पडत आहे. असो मंडळींनो, याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप हा मोठा प्रॉब्लेम आहे. हे सर्व संबंधितांनी लक्षात घ्यावं. आणि जी ऑथॉरिटी, जे कर्मचारी, जे साहेब राजकीय ऑथॉरिटीला फेस करू शकतील, ओनली दे कॅन हँडल दिस प्रॉब्लेम. अदरवाईज मला फार मोठी शंका वाटते. नमस्कार मंडळींनो, चुकत असेल तर माफ करा, पण पहिले शेतकऱ्याचे वीज अपघात थांबलेच पाहिजे. ते वीज बिल भरत नाही म्हणून त्यांना रात्रीचे टोळे घेऊ द्या असा कार्यक्रम आखल्या जायला नको. आणि बिल वसुलीही व्हायलाच पाहिजे. वीज निर्मितीला पैसा लागतो हे कुणालाही सांगायची गरज नाही. तर आज गरज कशाची असेल तर एकदम निर्भीड आणि कुणाचीही भीती न बाळगणारे साहेब लोक, कामगार, कर्मचारी यांचीसुद्धा फार मोठी आवश्यकता आहे. आणि राजकीय हस्तक्षेप कमी होणंसुद्धा गरजेचं आहे. मंडळींनो, चुकत असेल माफ करा, मला मार्गदर्शन करा. मी जे बोललो सगळ्याच्या भल्यासाठी बोललो, आणि म्हणून आपल्याला जसं पटतं तसं करा, पण वीज अपघात थांबलेच पाहिजे. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चिफ अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. थँक्यू.